नमस्कार. आज आपण इथे 34 साईजचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. इथे बांधणीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. फोर टक्स ब्लाऊज आहे. तर आपण इथे आता पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेऊयात. इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवलेला आहे. बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आणि खालच्या साईडून ब्लाऊज सरळ करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी इथे ब्लाऊजची उंचीचे माप टाकून घेते. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 14 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि शोल्डर मी 5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याची उंची 5.5 इंच. इथे मी छातीचे माप टाकून घेते. तर छाती 34 इंच आहे. त्याचं चौथा 8.5 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी. इथे मी कमरेचे माप टाकून घेते. तर कमर आहे 29 इंच. त्याचं चौथा 6.25 इंच अधिक टकसाठी 1 इंच आणि 2 इंच शिलाईसाठी. मुंड्यासाठी मी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे. आता इथे मी गळ्याच्या रुंदीचे माप टाकून घेते. तर गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि शोल्डरच्या साईडून मी 1/2 इंच क्रॉसमध्ये लाईन टाकून घेतलेली आहे. गळ्याची उंची आहे 10 इंच आणि खालच्या साईडून रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे. इथे मी टक्ससाठी 4.5 इंच घेतलेले आहे आणि उंची 4.5 इंच. टक्स रुंदी 4.5 इंच. आता आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकून घ्यायचे आहे. तर आपले हे कटिंग झालेले आहे ते आहे तसेच ठेवून कटिंग करून घ्यायचे साईडून. इथून मी पुढच्या साईडला अर्धा इंच जास्त ठेवून घेते. 4 टक्स ब्लाऊज आहे तर दोन्ही साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचे मापामध्ये. इथे आहे तसेच मी ड्रॉ करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचे. शोल्डर 5 इंच आणि मुंड्याची उंची मी 5.5 इंच घेतलेली होती. त्याप्रमाणे इथे आपण माप टाकून घ्यायचे. पुढच्या भागासाठी इथून मी 1/2 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या खालच्या साईडून अर्धा इंच घेऊन गोलाई देऊन घ्यायची. इथून मी पुढच्या गळ्याची उंची 6.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 2.5 इंच. इथे लाईन टाकून घ्यायची आणि गोलाई देऊन घ्यायची गळ्याला. इथे मी योगपट्टीसाठी 3 इंच घेतलेले आहे आणि बगलच्या साईडून मी 2.5 इंच घेतलेले आहे. इकडून मी अर्धा इंच घेऊन आपल्याला वाढवून घ्यायचे आहे अर्धा इंच. खालच्या साईडून मी योगपट्टीसाठी 1 इंच जास्त घेऊन लाईन टाकून घेतलेली आहे. इथे मी टक्सची रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे आणि उंची 2.5 इंच. इथून मी दोन्ही साईडला दीड इंच जास्त घेऊन आपल्याला टक्सचे माप टाकून घ्यायचे. इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. इथे मी कटिंग करून घेते. इकडून मी एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. अर्धा इंच जो जास्त घेतलेला आहे ते तसेच ठेवून घ्यायचे. इथे मी पाठीमागच्या भागावर टक्स टाकून घेते म्हणजे आपल्याला शिवतेवेळी सोपे जाईल.
इथे मी स्लीव्जचे कटिंग करून घेते. तर स्लीव्जसाठी कापड कमी पडणार आहे, तर पुढच्या साईडहून मी दुसरा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो पिन लावून घेते. इथे स्लीवची उंची आहे 8 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन मी 9 इंचावर माप टाकून घेते. इकडून मी 1 इंच जास्त घेतलेली आहे. आता आपल्याला पाठीमागच्या भागाची जे मुंड्याची गोलाई असते ती मापून घ्यायची, मोजून घ्यायची. इथे 10.5 इंच आलेले आहे. इथे मी पिन लावून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कापड. आता इथे आपण माप टाकून घेऊया. बराबर 10.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर वरच्या साईडहून खाली मी 3.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इकडून मी 2 इंच घेते. आता इथे आपण सरळ लाईन टाकून घ्यायची आणि स्लीव्जची गोलाई देऊन घ्यायची. आतल्या साईडहून पुढच्या भागासाठी अर्धा इंच असा आकार देऊन घ्यायचा. इथे मी स्लीवचे खालच्या साईडची गोलाई असते त्याचे माप टाकून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. इथे स्लीवची शिलाई करून घेतल्यानंतर परत एकदा चेक करून कटिंग करून घ्यायचे. आता इथे मी ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेते. ब्लाऊज पीसला पण आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहे. इथे मी आता दुसरे जे कटिंग करून घेतलेले आहे कटिंग केलेले पार्ट आहेत ते ठेवून चारी साईडून आपल्याला अर्धा इंच जास्त कापड ठेवायचा आणि मग कटिंग करून घ्यायचे. इथे 4 टक्स ब्लाऊजचे 34 साईजचे कटिंग झालेले आहे.